नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे डी.वाय. पाटील दादा यांचं आज दुःखद निधन झालं। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्रात अतिशय गुणात्मक कार्य हे डी.वाय. दादांनी उभं केलं आणि विशेषतः समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा अशा पद्धतीनं त्यांचं कार्य होतं। एक प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द देखील त्यांची होती। नगरसेवक, आमदार इथपासनं तर बंगाल, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्य केलं। आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून एक मोठं शिक्षण क्षेत्रातलं साम्राज्य त्यांनी उभं केलं। सहकार क्षेत्रात अतिशय उत्तम काम केलं, उद्योग क्षेत्रात काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अजातशत्रू अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। समाजातल्या सर्व लोकांशी, सर्व पक्षाच्या लोकांशी, सर्व विचारांच्या लोकांशी अतिशय सलोख्याचे त्यांचे संबंध होते। मला देखील अगदी जवळून त्यांच्याशी संपर्क ठेवता आला आणि निश्चितपणे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अगदी हवंहवंसं वाटणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जाण्यामुळे निश्चितपणे जुन्या पिढीतला एक जाणता नेता, एक द्रष्टा नेता आपल्यातनं निघून गेलेला आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबावर आज हे जे दुःख कोसळलेलं आहे ते सहन करायची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी। श्री सतेज बंटी पाटीलजी यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं। त्यांना माझ्या शोकसंवेदना मी दिलेल्या आहेत आणि पूर्ण शासकीय इतमामात त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार व्हावा अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याबद्दल काँग्रेस असं काही वक्तव्य केलं आहे? मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। सर, नीट पेपर फुटीनंतर राज्यामध्ये MPSCचे पेपर फुटले, हा सगळा प्रकार पुढे आणत रोहित पवारांकडून सातत्यानं आरोप केले जात आहेत। पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सुद्धा दिले जाते। मी कुठलेही प्रेझेंटेशन वगैरे आज बघितलेलं नाही, पण यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस आरोप लावले त्यावेळेस त्याचं उत्तर स्वतः MPSCने दिलेलं आहे आणि MPSCने त्या संदर्भात जरी 3 महिन्यांनी आरोप झालेला असला तरी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस चौकशीची मागणी स्वतः MPSCने केली। सर, पोलिसांचे फेक आयडी आहेत ते तयार केलेत आणि पगार वेतन आहे ते घेतलेलं आहे अशा पद्धतीचा 6 कोटी हा 2020चा घोटाळा आहे, आजचा नाही आहे। 2020 सालचा घोटाळा आहे, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि सगळ्या ज्यांनी घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते। सर, मुंबईतल्या सिद्धिविनायक प्रकरणी 18 कोटींची वर्षाला होणारं नुकसान, राज ठाकरे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये 18 कोटींचं वर्षाला होणारं नुकसान हे राज ठाकरेंनी मुद्दा त्यांच्या पत्रात वाचून दाखवला। मात्र या प्रकरणी आता CIDची चौकशी व्हायची मागणी ही ट्रस्टींकडून होताना पाहायला मिळते, तर होईल का? बघा, कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावा असेल तर चौकशी झालीच पाहिजे। त्यामुळे निश्चितपणे या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल। खुनाच्या संशयिताला पुण्यामध्ये बोनेटवर पोलिसांनी झेंड वगैरे काढली होती, त्या संदर्भात राज्य मानव अधिकार आयोगानं नोटीस देखील पाठवली। मला माहीत नाही, मी नोटीस बघितला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। यावेळेला त्यांनी डी.वाय. पाटील यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर
राज्यामध्ये सध्या राजकीय वर्तुळात जे काही घडामोड सुरू आहे त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. अतिशय खालच्या पातळीवर आता काँग्रेस उतरली आहे अशा शब्दात त्यांनी याचा निषेध केला आणि यावर टीका केलेली आहे. काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू झालं आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं म्हणत ट्विट करण्यात आलेलं काँग्रेसकडून आणि त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. राज्याच्या राजकारणामध्ये बीडमधील सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेतल्या एका व्हिडिओवरून हे राजकारण पेटलं. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवलं होतं आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना हा टोला लगावला. महाराष्ट्र काँग्रेसनं संबंधित पत्रकार परिषदेतील हा व्हिडिओ पोस्ट केला आणि सुनेत्रा पवारांचा उल्लेख यामध्ये थेट गुंगी गुडिया असा केलेला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं ट्विट हे काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर याबाबतची भूमिका देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. जाहीर माफी मागावी हर्षवर्धन सपकाळ यांनी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता याबाबत राजकारण चांगलंच पेटताना दिसत आहे. तिकडे न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावरून हे संपूर्ण प्रकरण घडलंय. बीडमध्ये त्या पत्रकार परिषदेच्या वेळी काय नेमकं घडलं ते आपण आता पाहूयात. तर त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. तर त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. दरम्यान काँग्रेसच्या टीकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलं आहे असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही.